विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला चौथा कविता आहे त्याचं नाव काय आहे? किताबे. आणि हा जे कविता आहे त्यांचा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण कविताचं स्पष्टीकरण बघितले आणि आता आपण काय बघणार आहे? शब्दार्थ किंवा प्रश्न आणि उत्तरे. तर चला बघूया. बघा, पहिला आपण काय बघणार आहे? शब्दार्थ. काय बघणार आहे? शब्दार्थ. तर पहिला काय? हिंदीतून हिंदी आणि मराठी. अक्षर म्हणजे अधिकत आणि मराठीतून मुख्यत. काय आहे? मुख्यत. अल्फाज हिंदीतून शब्द आणि मराठीतून शब्द. आइंदा म्हणजे भावी किंवा आनेवाला आणि मराठीतून भविष्य. इल्म ज्ञान आणि मराठीतून पण ज्ञान. काय आहे? ज्ञान. आता दुसरा बघूया. बघा, जबी म्हणजे जबान, जीभ आणि मराठीतून पण जीभ. झाकना आड से देखना आणि मराठीतून माध्यमातून पहा. ताकद देखना आणि परत बघा, ताकना म्हणजे देखना आणि मराठीतून पाहणे. बेचैन व्याकुल मराठीतून विचलित. मानी मायने किंवा मतलब मराठीतून मायने. तर हे झाले आपले शब्दार्थ. आणखी आहे तर चला बघूया. राबता संपर्क आणि मराठीतून पण संपर्क. रुक्के संदेश, पत्र संदेश किंवा पत्र. लफ्ज बात मराठीतून चर्चा. कदरे मूल्य, मायने आणि मराठीतून मूल्य आणि अर्थ. तर शब्दार्थ. तर आपले शब्दार्थ झाले. आता आपण बघूया काही प्रश्न आणि उत्तरे. तर सूचना के अनुसार कृतियां कीजिए. तर पहिला काय आहे? पाठ के आधार पर वाक्य पूर्ण कीजिए. तर पहिला आहे किताबे की अब बनी आदत. किताबेचा अब आदत कोणती आहे? नींद में चलने की आदत. झोपल्यावर जो नींद येतात त्यातून चलण्याचा आदत आले आहे. दुसरा आहे किताबों जो रिश्ते सुनाती थी. किताबे जे रिश्ते आपल्याला ऐकवणारा होता. उसका उत्तर है वो कदरे अब नजर नहीं आती घर में. आणि ते आज जे कदर आहे त्याला आपला नाही दिसत आहे. तर हे झाले आपले कृती. आता दुसरा बघूया. दुसरा काय? कविता में प्रयुक्त उर्दू शब्द तथा उनके अर्थ. या कवितात उर्दू शब्द आले आहे त्यांचा अर्थ लिहायचा आहे. तर पहिला कोणता आहे? हसरत. हसरत म्हणजे इच्छा. आणि दुसरा आहे सोहबत म्हणजे संगत. तिसरा आहे सफा म्हणजे पृष्ठ. चौथा आहे अल्फाज म्हणजे शब्द. पाचवा आहे रत्ता म्हणजे संपर्क आणि सहावा आहे इल्म म्हणजे ज्ञान. आता तुम्हाला हे लिहायचं कुठे आहे आणि कसं लिहायचं आहे हे तुम्हाला मी सांगते. बघा, इथे काय करायचं आहे तुम्हाला? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असा लिहायचं आहे. याच्यात मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर हे झालं आपला उत्तर. आता दुसरा बघा. तिसरा बघा. ग किताबे यहाँ रखते थे. आपले जो किताब आहे ते कुठून आपण ठेवत होता? तर इथे बघा. पहिला अलमारी, दुसरा सीना, तिसरा गोदी आणि चौथा घुटणावर. तर पहिला इथे, दुसरा इथे, तिसरा इथे आणि चौथा इथे. तर हे झाले आपला कृती. तर तुम्हाला माहित आहे ना तुम्हाला कसं लिहायचं आहे पुस्तक मध्ये किंवा तुमचा वही बुक मध्ये लिहायचं आहे तर कुठे लिहायचं आहे आणि असं लिहायचं आहे. असं बनवून तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर दुसरा बघूया. आता प्रथम 5 पंक्तियों का भावार्थ लिखो. जे प्रथम 5 पंक्ती आली होती त्याला आपल्याला स्पष्टीकरण करायचं आहे. तर बघा, किताबे मनुष्य की साथी है. किताबे जे आहे ते मनुष्य म्हणजे माणूसचा मित्र आहे. किंतु कंप्यूटर के अधिकाधिक प्रयोग के कारण इनमें लोगों की रुचि कम होने लगी है. त्यातून जे संगणक आहे त्यांचा उपयोग आपल्या जीवनात जास्त झाले आहे आणि त्याच्यात आपली रुचि जास्त झाली आहे. म्हणून जे किताब है त्यांच्या सोबत आपली रुचि कमी झाली आहे. अब स्थिति यह है कि ये किताबें बंद अलमारी के शीशों से झांकती है. आता या स्थितीतून काय झाले आहे? जे किताबे आहे ते अलमारी मधून बसून आपल्याला शिशामधून बघत आहे.
बड़ी उम्मीद से शीशे के बाहर ताकती है की कोई आए और अलमारी से निकाल कर उन्हें पडे. आणि त्यातून बघून ती असं त्यांना वाटत आहे की कोणीतरी तर या, तुम्ही नको तर कोणीतरी तर या, मला तिथून बाहेर काढा आणि माझा वाचन करा. एक समय था जब मनुष्य की सामने किताबों के संगत में प्रतीत होती थी और जब स्थिति यह है की महीनों तक मनुष्य और किताबों की मुलाकात नहीं होती. आणि ते खूप छान म्हणाली आहे की एक वेळ असं होते की जे माणूस आहेत त्यांच्यासोबत मी संध्याकाळीतून बसून त्यांचा संध्याकाळी निषाद करत होते. बसून त्यांची संध्याकाळी निषाद करत होता आणि माझा वेळ पण त्यातून होते आणि माझं महत्त्व पण होते. पण आज अशी स्थिती झाली आहे की एक दिवस नाही, सप्ताह नाही, मनुष्य जो आहे किंवा माणूस जो आहे त्यांचा महिने म्हणजे महिने काढत जात आहे आणि माझ्याशी त्यांची भेट नाही होत आहे, असं त्यांनी म्हणाले आहे. तर हे झालं आपला भावार्पण. आता आपण आज काय शिकलो, आपण हेच आज शिकलो. परत मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला कधीही कोणाचे महत्त्व कधी येणार आहे, कोणाचं महत्त्व आपल्याला जीवनात कधी आले आहेत, हे सर्व गोष्टीचे आहे. जेव्हा तुम्ही लोकांना नाही महत्त्व करतात, बुक आहे किंवा माणूस आहे, लोकांना नाही महत्त्व देतात, तर लोक पण तुम्हाला नाही महत्त्व देणार. कारण की लोकांना असं वाटते की जेव्हा तुम्ही त्यांच्या मदतीसोबत उभे आले आहेत, तेव्हाही त्या पण तुमच्या सोबत येणार आहे. जेव्हा तुम्ही नाही येणार आहे तेव्हा ते येणार का तुमच्या सोबत? नाही. तर आपल्याला असे महत्त्वाची जी गोष्टी आहे, महत्त्वाचे जे लोक आहे, वस्तू आहे, त्या आपल्याला जपून ठेवणार आहे आणि त्यांचा उपयोग करा. जसं यात कवितामध्ये कवी सांगितले आहे की पुस्तक काय करत होते की अलमारीमध्ये बसून त्यांना वाट पाहते की कधीतरी तर तुम्ही येणार आणि मला उचलून घेणार, मला वाचणार. तर असा माणूस पण होते की तुमचा वेळ बघतात की तुम्ही केव्हा येणार, तुम्हाला वेळ घालून वेळ जे आहे त्यांना गाडून येणार आहे, मला घेऊन जाणार आहे, असं खूपच ठिकाणी हे सगळं आहे. तर तुमचं याचा मत करा, तुमचा याचा स्वभाव जे आहे ते करा. धन्यवाद.